नाशिकमध्ये महायुतीतील गोंधळ संपेना. दिंडोरीत मवियाला बंडखोरीमुळे डोकेदुखी. नाशिक दिंडोरीत फटका कुणाला, फायदा कुणाला? नाशिक आणि दिंडोरीत महायुती आणि मवियात गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतंय. नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्यानं खळबळ उडाली आहे. दिलीप खैरेंचे बंधू अंबादास खैरेंनी त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याची माहिती आहे. छगन भुजबळ यांना मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो असं भाजपला वाटतं. त्यामुळे भुजबळांनी माघार घेतली असली तरी त्यांच्याच गोटातील उमेदवार दिला जाणार असल्याचं समोर येतंय. एका बाजूला शिंदे गटातून हेमंत गोडसे, अजय बोरस्ते, तर भाजपकडून स्वामी शांतिगिरी महाराज बाशिंग बांधून बसलेत. त्यात दिलीप खैरेंनी अर्ज घेतल्यानं भुजबळांच्या राजकीय खेळीची चर्चा रंगतीये. सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं पडलं की आपण अर्ज घेतला पाहिजे. त्यामुळे आम्ही आज अर्ज घेतलेला आहे. पुढील दिशा आदरणीय भुजबळ साहेबांशी चर्चा करून आम्ही त्याचा निर्णय घेऊ आणि भुजबळ साहेब सांगतील त्याप्रमाणे पुढचा निर्णय घेण्यात येईल. दुसरीकडे महायुतीकडून लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज घेतलाय. महाराजांच्या भक्त परिवारातल्या प्रतिनिधींनी हा अर्ज घेतलाय. 26 एप्रिलला शांतिगिरी महाराज अर्ज दाखल करणार आहेत. शांतिगिरी महाराजांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. छगन भुजबळांचे सहकारी दिलीप खैरे यांच्यानंतर महायुतीकडून इच्छुक असलेल्या शांतिगिरी महाराजांनी नाशिकसाठी अर्ज घेतल्यानं नाशिकचा गुंता आणखीनच वाढलाय. पहिल्यापासून आमचा ठाम निर्णय झालेला आहे. कोणी तिकीट देऊ अगर न देऊ आपण दुसऱ्या संपला त्याचा कारण संपला. पण आम्ही या ठिकाणी पहिला निर्णय केला की लढायचं आणि जिंकायचं. नाशिकमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली आहे तर दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसतंय. कारण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जेपी गावित निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. जेपी गावित यांनी आज उमेदवारी अर्ज घेतलाय. दिंडोरीची जागा माकपला सोडण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र शरद पवार गटाकडून भास्कर भगरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या गावितांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय. आमची उमेदवारी ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची हक्काची जागा म्हणून आम्ही लढवतोय. ही बंडखोरी वगैरेचा सवालच नाही आहे. आम्ही पहिल्यापासून लढवतोय. बंडखोरी म्हणजे कुठला तरी समझोता करून आणि मिटवायचं असतं. हे मिटवण्यासाठी वगैरे नाही. तर आम्ही म्हणजे खरोखर म्हणजे गांभीर्याने हे उमेदवारी आम्ही करतोय. 3 पक्ष एकत्र येत मविया आणि महायुतीची स्थापना झाली. त्यामुळे एकेका जागेवरून रस्सीखेच पाहायला मिळतेय. अर्थात त्यामुळे फटका कुणाला बसणार आणि फायदा कुणाचा होणार हे समजण्यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागेल. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.